नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 4.4 अ पॅरोडी हे इंटरेस्टिंग बघणार आहोत. आता पॅरोडी म्हणजे काय? आता साहित्यामध्ये काहीतरी विनोदी किंवा अतिशयोक्ती रूपात केलेली काही कल्पना असते, त्याला एक्झॅगरेट केलेली असते किंवा एखाद्या विडंबन काव्यच त्याला आपण असं म्हणतो. आता हे कशा प्रकारचं असतं ते आपण आज या पोएम थ्रू शिकणार आहोत. पण या पोएमवर जाण्याआधी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर बघूया आपली पोएम अ पॅरोडी. आता आपली पोएम फर्स्ट आहे, हाऊ डथ द लिटिल बिझी बी. आता डथ म्हणजे काय? आज आपण जो डज, DOES, डज हा वर्ड प्रोनाऊन्स करतो, त्यालाच ओल्ड इंग्लिश फॉर्ममध्ये डथ असं म्हटलं जायचं. म्हणजे आपण असंही रीड करू शकतो, हाऊ डज द लिटिल बिझी बी, म्हणजे ती कशी काय बिझी असते. तर आपली फर्स्ट पोएम अशी आहे, हाऊ डथ द लिटिल बिझी बी, हाऊ डथ द लिटिल बिझी बी इम्प्रूव्ज इज शायनिंग आर and gather honey all the day from every opening flower. How skillfully she builds her sail. How skillfully she builds her sail. How neat she spread her bags. And labors hard to store it well with the sweet food she makes. And labors hard to store it well with the sweet food she makes. आणि ही पोएम लिहिलेली आहे आयझॅक बॅटनी. आता फर्स्ट 4 लाईनमध्ये काय म्हणतायत पोएट? हाऊ डथ द लिटिल बिझी बी इम्प्रूव्ज इज शायनिंग आर. आता आपण हनी बीला बघितलेलं आहे, मधमाशीला बघितलेलं आहे. ती पूर्ण म्हणजे ती पूर्ण दिवसभरच बिझी राहते आणि ती प्रत्येक आपल्या दिवसाचा प्रत्येक तास हा बिझी असतो आणि त्यामुळे ती आपल्या कामामध्ये प्रत्येक वेळेस इम्प्रूव्हाइज होत असते. प्रत्येक वेळेस ती आपल्या तासाला शायनिंग म्हणजे चमकदार बनवते, म्हणजेच त्याला चांगल्या प्रकारे ती घालवत असते. अँड गॅदर हनी ऑल द डे फ्रॉम एव्हरी ओपनिंग फ्लॉवर. आणि काय करते ती? पूर्ण फुलांवर जे प्रत्येक फूल जे उमललेलं आहे, ज्याच्यामधून मध आपल्याला मिळू शकतं, अशा प्रत्येक फुलांजवळ जाते ती आणि पूर्ण दिवसभर ती हनी गॅदर करण्याचं, हनी कलेक्ट करण्याचं ती काम करत राहते. हाऊ स्किलफुली शी बिल्ड्स हर सेल. आता तिने तिचं मधमाशीचा जो छत्ता असतो, तो किती सुंदर प्रकारे, किती स्किलफुली म्हणजे किती कौशल्याने तो बांधलेला आहे. हाऊ नीट शी स्प्रेड हर बॅग्स. आणि त्याच्यामध्ये तिने जो वॅक्स असतो म्हणजे मेण आपण असं म्हणू, ती आपल्या बॉडीतून एक असं लिक्विडसारखं पदार्थ काढते आणि त्यापासून वॅक्स तयार होतो. तर हाऊ नीट शी स्प्रेड हर बॅग्स. आणि ती जी वॅक्स आहे, तो किती चांगल्या प्रकारे तो स्प्रेड केलेला असतो, म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे तो मिळतो. अँड लेबर्स हार्ड टू स्टोअर इट वेल विथ द स्वीट फूड शी मेक्स. आणि पूर्ण दिवसभर ती मेहनतच करत राहते, काम करत राहते. आणि ती कशासाठी करते, की जे स्वीट फूड आहे, म्हणजे स्वीट फूड म्हणजे काय? शहद. पूर्ण दिवसभर शहद गोळा करण्यासाठी, कलेक्ट करण्यासाठी ती पूर्ण दिवसभर मेहनत करत राहते. तर हाऊ डथ द लिटिल बिझी मी, म्हणजे तिने आपलं पूर्ण दिवस, आपला दिवसाचा प्रत्येक तासनतास ती इम्प्रूव्हाइज करते आणि तो कशामध्ये? चांगल्या कामामध्ये व्यतीत करण्यासाठी ती घालवत असते. अशी ही छोटीशी पोयम आहे आणि आपल्याला या पोयम मधमाशीपासून शिकायला मिळतं बरं का. जर ती एक छोटीशी मधमाशी आपल्या कामामध्ये एकाग्रतेने, कॉन्सन्ट्रेशननी काम करते आणि त्याचं बेनिफिट तिला कशामध्ये मिळते? तिला शहद म्हणजे तिला हनी मिळते आणि ती चांगल्या प्रकारे ती कलेक्ट करत राहते. म्हणजे त्याचं फ्रूट तिला मिळते. जर आपण एखाद्या गोष्टीबद्दल असंच फोकस झालं, एखाद्या गोष्टीबद्दल असंच कॉन्सन्ट्रेट झाला, तर आपल्याला सुद्धा नक्कीच यश मिळेल आणि आपलं पण लाईफ असं शायनिंग लाईफ होऊन जाईल, इम्प्रूव्हाइज लाईफ होऊन जाणार. शिकायला मिळालं की नाही आपल्याला हनीपासून काहीतरी, हनी बी पासून. आता सेकंड पोएम आहे, हाऊ डथ द लिटिल क्रोकोडाईल. आता हा लिटिल क्रोकोडाईल काय करतो? बघा, आता क्रोकोडाईल पहा ना, त्याची गंमत कशी आहे ती. हाऊ डथ द लिटिल क्रोकोडाईल इम्प्रूव्ह हिज शायनिंग टेल. आता बघा, हा छोटासा मगरमच्छ, छोटंसं पिल्लू, ते मगरीचं पिल्लू आहे. इम्प्रूव्ह हिज शायनिंग टेल आणि तो आपले टेल म्हणजे शेपटी. आता तो कशामध्ये बिझी आहे? तो आपली शेपटी इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणजे त्याला चमकदार बनवण्यासाठी तो बिझी आहे. हं. अँड पॉवर द वॉटर्स ऑफ द नाईल ऑन एव्हरी गोल्डन स्केल. आता तो आपली शेपटीला शाईन करण्यासाठी काय करतो? तो सतत त्याच्यावर नाईल ही इजिप्तमध्ये असलेली मोठी नदी आहे.
तर आता या नाईल नदीमधलं हे जे पाणी आहे, तो आपल्या शेपटीवर वारंवार टाकतो आणि तिथे नदी आहे. नदीमध्ये साहजिकच वाळू, रेती अशी वाहून आलेली असते आणि ती उन्हामध्ये ना ती गोल्डन अशी चमकते. तर ऑन एव्हरी गोल्डन स्केल आता तो काय आता इथे काय म्हटलेलं आहे कवीने? अँड पोवर द वॉटर्स ऑफ द नाईल ऑन एव्हरी गोल्डन स्केल. आता त्याच्या शरीरावर जे खवले आहेत, म्हणजेच त्याला स्केल्स असं म्हटलेलं आहे. तर आता ते काय होतात, नदीमध्ये जे सूर्यप्रकाश पडतो, त्याच्यामध्ये ते पाणी असं चमकदार दिसते आणि तेच पाणी तो आपल्या शरीरावर घेतो. आता तो बिझी आहे क्रोकोडाईल कशामध्ये बिझी आहे? आपली टेल, आपली शेपटीला शाईन करण्यासाठी, आपल्या अंगावर असणारे स्केल्स जे आहे त्याला पाणी टाकून त्याला गोल्डन कलर देण्यासाठी तो पूर्ण दिवसभरमध्ये बिझी आहे. आता ॲक्चुअली खरंच तो बिझी असणार का? नाही. पण इथे पॅरोडी आपल्याला विडंबना दिसून येते. पहिल्या पोएममध्ये ती ॲक्चुअलमध्ये काम करणारी आहे. पण इथे हा खरंच काम करतोय का? नाही. इथे हा काम नाही करत आहे. इथे काय करत आहे, की आपल्याला अतिशयोक्ती म्हणजे काहीतरी हास्यास्पद, गमतीशीर असं काहीतरी काव्य लिहिलेलं आपल्याला दिसून येते मगरबद्दल. ॲक्चुअली तो स्वतःला काही इम्प्रूव्हाइज करत नाही आहे. तो नदीमध्ये आहे जस्ट आणि त्याचे काही स्केल्स वगैरे असे शाईन करत नाही आहे. पण त्या पाण्यावर जो सूर्यप्रकाश पडतो आणि ते पाणी तो आपल्या अंगावर घेतो, त्यामुळे असं भासतं आहे, की तो आपलं पूर्ण शरीरच जणू काही शाईन करण्यासाठी गोल्डन स्केल्सवर टाकतो आहे. देन सेकंड स्टांजा, हाऊ चीअरफुली शी सीम्स टू ग्रीन. आता बघा तो किती चांगल्या प्रकारे चीअरफुली म्हणजे आनंदाने हसतो आहे. ग्रीन म्हणजे दात काढून हसणे हां. तर आता तो बघा किती चांगला आता इथे साईडला आपल्याला पिक्चर सुद्धा दिसत आहे, की त्याच्यामध्ये स्माईल करताना स्माईल नाही, स्माईलमध्ये फक्त आपण स्माईल करतो. इथे लाफ करताना चांगलं मोठ्याने दात पण त्याचे दिसतायत असे तो हसताना आपल्याला दिसतो आहे. तर तो बघा किती आनंदात आहे असं कवी आपल्याला म्हणतो आहे. आणि हाऊ नीटली स्प्रेड्स हिज क्लॉज आणि पहा त्याचे जे क्लॉज आहे, त्याचे पाय आहे, त्याचे पंजे आहे आणि त्याने किती व्यवस्थित ते स्प्रेड करून ठेवलेले आहेत. हां, अँड वेलकम्स लिटल फिशेस इन विथ जेंटल स्माइलिंग जॉ आणि तो काय करतो आहे, की आता आपलं तोंड करून छान स्माईल करून आपले पंजे वगैरे असे फैलवून तो पाण्यामध्ये स्थिर आहे आणि तो आपलं काम व्यवस्थित करतो आहे आणि तो काय म्हणतो आहे, वेलकम लिटल फिशेस इन. आता त्या पाण्यामध्ये साहजिकच छोटे-छोटे मासे आहेत. आता त्यांना काय म्हणतो, या वेलकम करतो आहे, जेणेकरून तो स्माईल करून, हसून त्यांना ग्रीट करण्यासाठी स्माईल करतो आहे आणि म्हणून तो हसतो आहे, असं दाखवलेलं आहे आपल्याला. ॲक्चुअली तो तोंड उघडून उभा आहे, की जेणेकरून मासे त्याच्या तोंडामध्ये येतील आणि जसेच मासे त्याच्या तोंडामध्ये गेलं, की तो तोंड बंद करणार. ही झाली पॅरडी. पण इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे? नाही, तो ग्रीट करतो आहे माशांना चीअरफुली हां. आणि तो आपले छान स्प्रेड पंजे फैलवून बसलेला आहे. हे सगळं सांगितलेलं आहे. आणि तो काय करतो आहे? लिटिल माशांना वेलकम सुद्धा करतो आहे. आणि जेंटली स्माइलिंग जॉज आणि त्याचे जॉ पहा किती स्माइलिंग आहेत. हे सगळं विडंबन आहे. आलं की नाही तुम्हाला त्यांची म्हणजे त्या क्रोकोडाईलची कन्सेप्ट तुमच्या डोक्यात आली की नाही? लक्षात आलं की नाही त्याला काय करायचं आहे नेमकं? ॲक्चुअली तो वेलकम नाही करत आहे. तो त्यांना खाण्यासाठी तसा पोजमध्ये बसलेला आहे. आणि ही पोएम लिहिलेली आहे लुईस कॅरॉल यांनी. खूप छान आणि मजेशीर छोटीशी पोएम आहे. मला आशा आहे तुम्हाला समजली असेल. एकदा पुन्हा सांगते माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काही डिफिकल्टी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. थँक यू.